गॅस सिलेंडरच्या तुटवड्यानंतर आता पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा पसरल्यामुळे आता अहिल्यानगर शहरात दुसऱ्या दिवशी देखील जी आहे मोठी गर्दी पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची लागल्याची पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी जी आहे ते पेट्रोल पंपांवर केल्याचं पाहायला मिळतं। पेट्रोल भरण्यासाठी पूर्ण गर्दी जी आहे ते सगळ्याच पेट्रोल पंपांवर भरल्याचं पाहायला मिळतं। आपल्याकडे आपल्यासोबत पेट्रोल पंपाचे मालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पेट्रोल पंपाची सद्यस्थिती काय आहे। सर, पेट्रोल पंपाची सद्यस्थिती काय आहे? सद्यस्थिती एकदम व्यवस्थित आहे। लोकांनी बहुतेक अफवाला म्हणजे चालना दिली आहे की पेट्रोल पंप बंद होणार आहे, पेट्रोल मिळणार नाही, तर तसं काही नाहीये। रोज नियमित पुरवठा होतोय मागणीप्रमाणे। पण विषय झाला असा आहे की सेल जो आमचा आहे तो दुप्पटीने वाढलाय लोकांच्या म्हणजे एक भीतीपोटी भावनामुळे। तर लोकांनी, माझी अशी विनंती आहे सर्वांना की लोकांनी अजिबात म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नये आणि ज्यांना जे नियमित लागतं तेवढंच घेणे, म्हणजे जेणेकरून गर्दी होणार नाही। कुठेतरी स्टॉक संपत आलाय अशी अफवा चालू आहे आणि दुसरी गोष्ट जरी संपत आलाय ना तर तो म्हणजे दिवसभरात तो कधीतरी पूर्तता होती त्याची। आता स्टॉक संपला तर त्याचा लोड ठराविक पंपावर पडतो। आता उदाहरणार्थ काय आहे की आमच्या शेजारी जो निवासकारांचा पेट्रोल पंप आहे त्यांच्या रस्त्याचं काम चालू आहे, तर त्याच्यामुळे त्यांना लोकांना तिथे जायला अडचण होती, म्हणून ते लोक माझी इथे येतात, म्हणून ती जास्त गर्दी जाणवते। सरकारकडून 200 किंवा 300 असं काहीच नाहीये। काल माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आवाहन केलंय की पेट्रोलचा आणि डिझेलचा मुबलक साठा आहे, लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये आणि जसं त्यांना लागतं तेवढे, पण हे निव्वळ म्हणजे अफवा आणि भीतीपोटी त्यांचा हे चालू नक्की आहे। केवळ अफवा आणि भीतीपोटी जे आहे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। गिरीश रास्ते, महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।